थाळी पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल की हे संपूर्ण स्वयंपाक जे आहे नागपंचमी विशेष आहे, पण यामध्ये एक पदार्थ नाही, तो म्हणजे दिंड. त्याची रेसिपी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजची जी थाळी आहे अगदी मराठवाड्यामध्ये कशी बनवली जाते नागपंचमीला थाळी त्या पद्धतीने दाखवत आहे. आजच्या थाळीतला मेन्यू आहे काकडीची कोशिंबीर आणि त्याचबरोबर हिरवी भाजी, दह्याची कढी, भात, वरण आणि फळं सोबतच वाफेचे ढोकळे. वाफेचे ढोकळे मराठवाड्यामध्ये बऱ्याच घरामध्ये केला जातो, नैवेद्यासाठी सुद्धा चालतो. तर इथे आपण ही थाळी पाहणार आहोत. तर याचं नियोजन कसं करायचं, अगदी पाऊण तासात ही थाळी होते, तर कसं करायचं ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे. तर इथे मी मोठा कुकर वापरत आहे, त्यामुळे आपलं काम सोयीस्कर होतं, म्हणजे वरण भात एकदाच होतो. तर 1 वाटी इथे मी डाळ घेतलेला आहे, 2 वाटी तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. कुकरच्या तळाशी पाणी टाकून घेतलेलं आहे. स्टँड ठेवलेला आहे. डाळीचा डब्बा खालच्या साईडला ठेवायचा, तांदळाचा डब्बा वर ठेवायचं, झाकण लावायचं आणि परत आपल्याला कुकरचं झाकण लावून गॅसचा मोठा जे गॅस असतं त्यावर ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन आपले कुकरच्या शिट्ट्या होतात. आता तोपर्यंत आपण कढी करून घेऊया. तर इथे मी एक मोठा फुलपात्र, थोडंसं आंबट असलेलं दही, अर्धा फुलपात्र इतकं इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी इथे कढीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर इथे मी 2 चमचा ठेचून घेतलेला आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि सुक्या लाल मिरच्या साधारण 3 घेतलेल्या आहे, तोडून घेतलेला आहे, किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आणखीन यामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तर तुम्हाला कढी कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. एकदा पूर्ण मिक्स करायचं आहे आणि हिरवी मिरची आणि थोड्याशा सुक्या लाल मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याचा. तर इथे सतत आपल्याला कढी जी आहे ढवळत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे. कढी होईपर्यंत आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर इथे मी साधारण 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आता नेहमीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. इथे आपण उकडीचे फळं करत आहोत. तर तुम्हाला दिंड जर करायचे असतील तर थोडंसं सैलसर ठेवायचं पीठ, एवढं घट्ट ठेवायचं नाही. तर या ठिकाणी आता हे कणिक मळून झालेली आहे आणि इथे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे. कुकरच्या पूर्ण शिट्ट्या झालं की गॅस बंद करायचा आहे. कणकेला थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे छान असं भिजतो. वाफेवरचे ढोकळे करण्यासाठी इथे मी चणा डाळीचं भरड घेतलेलं आहे. तर चणा डाळ थोडंसं गॅसवर गरम करून घेतलेलं होतं आणि ते मिक्सरला फिरून घेतलेलं होतं. तर इथे मी भरड तयार करून घेतलेलं आहे. अगदी बारीक नको किंवा अगदी जाड नको. भरड म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, या पद्धतीने थोडंसं जाडसर असते, त्या पद्धतीचं हे भरड काढून घेतलेलं आहे. आणि तयार करून घेतलेलं हिरव्या मिरच्याचं जे वाटण आहे साधारण एक 3 चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि सोबतच चमचाभर आलं किसून घेतलेलं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे टाकायचं. हिंग अवश्य टाका, पचायला हलकं होतं. चमचाभर इथे मी हळद टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा हातावर चुरून टाकायचा. तर या ठिकाणी सगळं मिक्स करायचं आहे. तर भरड भिजायला थोडंसं वेळ लागतं, त्यासाठी कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत, बाकीचं सगळं जिन्नस होईपर्यंत सुरुवातीला भिजून ठेवायचं. कणिकसुद्धा त्याच पद्धतीने सुरुवातीला भिजून ठेवलं की छान असं भिजलं जाते. आता थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून थोडंसं सैलसर असं हे पीठ तिंबून घ्यायचं आहे. भरड आहे, भिजलं जातं, भिजलं की घट्ट होतं, त्यामुळे जास्त घट्ट तिंबायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने इथे मी उंडा तयार करून घेतलेला आहे. आता बाजूला ठेवूया. तर इथे कढीला सुद्धा उकळी आलेली आहे, बघू शकता. आता पूर्ण मिक्स करायचं आहे. गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकलं की कढी फुटत नाही, लक्षात ठेवा. जर अगोदरच टाकलं की कढी फुटायची शक्यता असते. त्यासाठी गॅस बंद करायचं, कढीला उकळी आलं की त्यानंतर मीठ टाकायचं, मिक्स करायचं, बाजूला ठेवायचं. तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या, कुकरची वाफ चिरल्या गेलेली आहे. आता इथे आपल्याला झाकण काढायचं आहे. तर इथे भात आणि वरण दोन्ही एकदाच झालेलं आहे, म्हणजे आपलं काम सोयीस्कर झालेलं आहे. घाईगडबडीमध्ये सणावारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मोठा कुकर वापरलं की स्वयंपाक पटकन होतो. तर इथे भात झालेला आहे. वरणामधलं
पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे हळद आणि मीठ टाकून घोटून घेतलेलं आहे. म्हणजे हे घोटून घेतलं की आपल्याला पटापट नैवेद्याची तयारी करता येते आणि त्याचबरोबर ताट जरी वाढायचं असेल तर पटकन वाढता येतो. इथे साधं वरण भात झालेलं आहे, बाजूला ठेवूया. आता हिरवी भाजी करूया. तर हिरवी भाजीसाठी इथे मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. तर हरभऱ्याची जेव्हा ओली भाजी येते त्यावेळेस याला वाळवली जाते आणि त्यामधल्या काड्या वगैरे काढून टाकल्या जाते आणि छान पाकडून या पद्धतीने भाजी तयार करून ठेवली जाते या सणासाठी खास. तर इथे मी साधारण 1 कपभर इतकं हिरवी भाजी घेतलेली आहे. काही ठिकाणी हिरवी भाजी नसेल तर मेथीची हिरवी भाजी, शेपूची ते सुद्धा केली जाते. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि साधारण अर्धा कप इतकं इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. हिरवी भाजी आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर आणि हिरवं जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे, साधारण 4 चमचे इतकं. आणि स्वच्छ धुवून घेतलेलं डाळ आणि त्याचबरोबर हिरवी भाजी, हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. आपल्याला पाणी टाकण्याच्या अगोदर असं थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान चव येते. तर आता या ठिकाणी सगळं छान परतून घेतलेलं आहे 1 मिनिटासाठी. त्यानंतर इथे मी साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे भाजी आपल्याला पाणी आटेपर्यंत, डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता हे आपलं गॅसवर, एका गॅसवर हे भाजी आहे. आता दुसरं गॅस आपलं रिकामच आहे. त्यासाठी आपल्याला कोशिंबीरची तयारी करायची आहे. त्यावर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर कोशिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे. साधारण 2 मध्यम आकाराची काकडी जे आहेत बारीक चिरून घेतलेलं आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट साधारण 3 मोठे चमचे टाकून घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आता यावर तडका देण्यासाठी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये टाकलेलं आहे. इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. पण एवढं गरम तेल टाकायचं नाही, नाहीतर थोडंसं वेळ झाल्यानंतर कोशिंबीर फसफसल्यासारखं होतं. तर पहिल्यांदा पूर्ण मिक्स करायचं आहे. थोडंसं थंड करायचं तेलाला, त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पूर्ण मिक्स करायचं आहे. तुम्हाला दह्याची कोशिंबीर आवडत असेल तर यामध्ये दही फेटून टाकायचं आहे. दही फेटते वेळेस थोडंसं चिमूटभर साखर टाकायचं. तर इथे मी बिना दह्याची कोशिंबीर केलेली आहे. तर आपण जे भरड भिजून ठेवले होतं ढोकळ्यासाठी ते छान भिजल्या गेलेलं आहे. तर सुरुवातीला असं भिजून ठेवलं की छान असं मुरल्या जाते आणि आपल्याला हे जे वाफेचे ढोकळे आहेत छान व्यवस्थित थापता येतात. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छोटा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताला पाणी लावल्यानंतर तळहातावर छान थापून घ्यायचं आणि मध्यभागी छिद्र करायचं आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने हे जे आहेत ढोकळे तयार करून घ्यायचे आणि त्याचबरोबर मुटकेसुद्धा तयार करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मुटके म्हणजे पीठ घ्यायचं, मुठीमध्ये वळून घ्यायचं, दुसरं काही नाही. तर या ठिकाणी आता हे ढोकळे जे आहेत आपल्याला फोडणी द्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तयार करून घेतलेले जे ढोकळे आहेत ते यावर पसरून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक थर जे आहे ढोकळ्याचं झालं की त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला हे मुटक्याचं थर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत ढोकळ्याचा थर ठेवायचा आहे. त्यानंतर साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसचा फ्लेम अगदी कमी करायचा, झाकण गच्च लावायचं. आता पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला खारीवर करायची काही गरज नाही, असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे. इथे आपली भाजीमधलं पाणी आटल्या गेलेलं आहे. तर डाळसुद्धा छान शिजल्या गेलेली आहे. अगदी गाळाचं शिजलेलं डाळ आमच्या घरी आवडत नाही. थोडंसं जे आहे नखानी तुटायसारखं म्हणतात ना, थोडेसे डाळंब्या राहतात ना, त्या पद्धतीने डाळ आवडते. तर इथे कणिकसुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे. आता इथे आपल्याला कितपत फळं आवडतात त्यानुसार पिठाचा उंडा घ्यायचा, पेढ्याप्रमाणे तयार करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर याच पद्धतीने सगळे फळं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर जेवढं तुम्ही पातळ लाटताल तेवढं छान चवीला लागतात. तर इथे आपले साधारण 5 ते 6 फळं झालेले आहेत. आता उकडून घेऊया. तर हे उकडण्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेले फळं जे आहेत यावर ठेवून घेतलेलं आहे. कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपले जे ढोकळे आहेत त्यामधलं पाणी पूर्ण आटल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ढोकळेसुद्धा छान शिजल्या गेलेले आहेत. थोडंसं खालच्या साईडला
करपू द्यायचं. ते करपलेलं थोडंसं लालसर झालेलं जे आहे ढोकळा चवीला अप्रतिम लागतो. तर या ठिकाणी ढोकळेसुद्धा छान शिजल्या गेलेले आहे. असंच झाकण लावून गॅस बंद करूया. तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. तर या ठिकाणी स्टँड ठेवून घेतलेलं होतं. पाणी वर आलेलं होतं, त्यासाठी पहिल्यांदा स्टँड ठेवायचं, त्यानंतर चाळणी ठेवायची. पाणी जर वर आलं की हे फळं जे आहे पचपचल्यासारखं होतात, खायला एवढे चांगले लागणार नाही. तर स्टँड ठेवल्यामुळे छान व्यवस्थित असं हे वाफल्या जातात. झाकण लावूया, गॅसचा फ्लेम मध्यम ठेवूया, तोपर्यंत ताट वाढून घेऊया. तर इथे मी पहिल्यांदा मीठ आणि कोशिंबीर वाढून घेतलेली आहे. तर बिना दह्याची आहे. तर तुम्हाला जर दही आवडत असेल तर त्यानुसार दही टाकून घेऊ शकता. हिरवी भाजी इथे मस्त मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे. याच पद्धतीची भाजी असते आमच्याकडं. आणि त्याचबरोबर इथे तयार करून घेतलेले जे ढोकळे आहेत ते सुद्धा वाढून घेतलेलं आहे. आणि हे एवढं वाढेपर्यंत आपले फळंसुद्धा छान उकडल्या गेलेले आहेत. तर साधं वरणसुद्धा इथे मी घेतलेलं आहे. तर इथे फळंसुद्धा तयार झालेलं आहे. या पद्धतीने गरमागरम फळंसुद्धा खायला मस्त लागतात. काही नसते, साधं जेवण असते, पण चवीला अप्रतिम अशी होते. फळं जे आहेत त्याचा रंग बदललेला आहे, याचाच अर्थ छान शिजल्या गेलेले आहेत किंवा वाफल्या गेलेले आहेत. तर आता गरमागरम फळंसुद्धा मी ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे. दह्याची कढी किंवा ताकाची कढीसुद्धा घेतलेली आहे. मस्त गरम भात, त्यावर साधं वरण आणि साजूक तुपाची धार, आणि फळावर सुद्धा थोडंसं आपलं हे तूप टाकून घ्यायचं आहे. साधं वरणावर सुद्धा तूप टाकायचं आहे. हे फळं आणि साधं वरण थोडीशी भाजी लावून खाल्लं की मस्त लागतं. तर साधं जेवण असते, मस्त पोट भरल्यासारखं होतं. या पद्धतीने नियोजन करून तुम्ही स्वयंपाक करा. तुमचं स्वयंपाकसुद्धा पाऊण तासात तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब